ज्युनियर कॉलेज काळेवाडी येथे शिकले. मी आज आपल्या सर्वांसमोर सेल्फी ही नाट्यछटा सादर करणार आहे. ए खिचक भारी आता हा ए खिचक भारी आता दमले दमले सेल्फी काढते. ए खिचक ओके बाय बाय सेल्फी. अहो असं काय बघताय माझ्याकडे? काय मला वेळ लागेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो, त्याचं काय ना, माझ्या मागच्या वाढदिवसाला माझ्या आई बाबाने मला स्मार्टफोन गिफ्ट केला. मग काय सारखं टकटक टकटक चालूच. मी त्यात सेल्फी कसा काढावा याचा मी मोठा क्लास पण केलाय. मग काय इकडे गेलं की सेल्फी, तिकडे गेलं की सेल्फी, सगळीकडे नुसते सेल्फी. आणि त्यात आता आम्ही मुंबईला गेलो होतो आत्ताच जून महिन्यात. तेही ट्रेनने. ट्रेन थांबली आणि उतरली. ट्रेन थांबलीच नाही म्हणून म्हटलं चला एक सेल्फी काढूया. मी अशी मस्त भारी फोन घेतली आणि सेल्फी काढत होते. तेवढ्यात लोकांचं लोट आलं. मी गेले ना ट्रेनमध्ये आणि कसं वाचले. सेल्फीचा काढताच आला नाही ना. पण नंतर आईची बोलली खाली जाऊ दे. काय म्हणता? का गेली होतीस मुंबईला? काही खास नाही. नेहमीचंच लग्न. फारच जवळचं लग्न होतं. म्हणजे माझ्या आईच्या काकूच्या मुलाच्या मित्राच्या शेजारी राहणाऱ्या काकूच्या नातीचं लग्न होतं. फारच जवळचं होतं नाही का? मग इतक्या जवळचं लग्न असेल तर लग्न आलंच नाही का? अहो तुम्हाला सांगते असं सुंदर धागा घातला होता की नाही आणि मेकअपही केला होता. मग इतकी सुंदर दिसते तर एक फोटो बनतात ना. तुम्ही अशी मस्त भारी फोटो घेतली. तेव्हा ते काकूला म्हणते कशाने वाचवा चिकन वाचवा. छे चक्कर कसली. सेल्फी तर काढताच आला नाही ना. राहू दे नेक्स्ट टाइम. पुण्याला गेल्यावर आमच्या शेजारच्या आजीने मला विचारलं, अगं चिंगे येतेस का गं माझ्या बरोबर देवळात? म्हणलं चल त्यांच्याकडे जाऊ आणि तिथेही सेल्फी करू. म्हणून आजीसोबत देवळात गेले. मला नमस्कार केला आणि सेल्फी काढत होते. मग सेल्फी खूपच छान आल्या. आजीने विचारलं, काय आजी काढते का माझ्यासोबत एक सेल्फी? त्या काय म्हणलेल्या माहितीये? अगं चिंगे तुझा तो सेल्फी कडे कॅमेरा बंद पण माझा मुक्त आणि जिवंत सुद्धा. तुला माहिती ना मी त्या महिला आश्रमात काम करते. तिथं राहणाऱ्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे माझी प्रतिमा आणि पर्यायाने तुझा तो सेल्फी कडे. आजीचं हे बोलणं ऐकल्यावर मी अगदी राजीनामे केले होते.